नमस्कार, मी रश्मी केडीकर. नवराष्ट्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं तर लहानपणापासून अक्षरशः पहिलीपासून आपल्याला शिकवलं जातं, जल ही जीवन आहे, पाणी हेच जीवन आहे. आणि आपले आजोबा आजी पाणी जास्त वाया गेलं की ते अरे थांब रे बाबा, पाणी कमी वापर, कारण तिसरं विश्वयुद्ध हे पाण्यासाठी होणार आहे. आता तिसरं विश्वयुद्ध हे पाण्यासाठी होणार आहे ही संकल्पना आपल्याला लहानपणीपासून आपल्या डोक्यात भरलेली आहे. आता हे तिसरं विश्वयुद्ध पाण्यासाठी का होणार, पाण्याच्या काय समस्या आहे, कारण आता आपण पाहिलं तर वॉटर पोल्युशन अति प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. अनेक पाण्याशी निगडीत समस्या असतात आणि या सगळ्या समस्या सोडवण्याचं काम करत असतात वॉटर सायंटिस्ट मुकुंद पात्रीकरजी, आणि ते आज आपल्यासोबत आहेत. इतकंच नाही तर या पाण्याशी निगडीत ज्या काही समस्या असतात त्यांच्यावर हे काम तर करतातच, अवेअरनेसही करतात, एक समाजसेवाही ते करत असतात. पण हे इतक्यातच थांबणार नाही, तर त्यांनी पाण्याशी निगडीत एक वॉटर टेक्नॉलॉजी म्हणून कोर्सही त्यांनी आणलेला आहे. अनेक मुलं त्याच्यातून आता शिकत आहेत. मला वाटतं आता पुढे पण ते गेलेले आहेत. त्यांनी नागपूर विद्यापीठात पण हा कोर्स लवकरच येणार आहे. खरं तर या तिसरं विश्वयुद्ध जे होणार आहे ते लढण्यासाठी, जर झालंच तर ते लढण्यासाठी एक सैनिकांची फौज जे आहे ते तयार करत आहे. आणि खूप मोठं काम सर तुम्ही करत आहे. तुमचं नवराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. सर, मी म्हटलं की लहानपणापासून एक गोष्ट आपल्याला सांगितली जाते की जल ही जीवन आहे, गाणे आहे, कविता आहे, त्यामधून आपल्या डोक्यात ते भरलं जातं आणि तुम्ही त्यावर काम करताय. तिसरं विश्वयुद्ध पाण्यासाठी होईल हेही म्हटलं जातं आणि खूप इंटरेस्टिंग गोष्टी आम्हाला याबद्दल तुमच्याकडून ऐकायच्या आहे. आणि तुम्हाला हे कसं वाटलं की हे सगळं जे एक आपण त्याचा कोर्स तयार करायला हवा, हे कसं संकल्पना आली? पाणी आपण बघितलं लहानपणापासून पाण्याबद्दल स्पिरिच्युअली, मायथॉलॉजिकली आणि सायंटिफिकली आपण अनेक नवीन नवीन गोष्टी ऐकत आलेलो आहोत. पाण्यामुळे संस्कृती तयार होते, नद्यांच्या काठांवर संस्कृती वसलेल्या आहेत, हे सगळं आपल्याला माहिती आहे. जे पाणी आपलं जीवन बनवतं तेच पाणी आपलं जीवन बिघडवतं. पण बरं काय झालं, आपण सगळे लोक आपण स्पिरिच्युअली ग्रोथ केली, आपण इकॉनॉमिकली पण ग्रोथ केली, आज लोक पैसे पण चांगले कमवतात. बट मेडिकली आपण जर पाहिलं किंवा हेल्थ वाईज पाहिलं तर आये दिन नवीन नवीन आजार होतात आणि काही खूप मोठी ग्रोथ होत नाही आहे. कुठेतरी हेल्थ वाईज आपण मागेच येत चाललो आहे, नवीन नवीन आजार समोर येत चाललेले आहेत. आणि या आजारामध्ये वॉटर प्लेइंग अ मेजर रोल, म्हणजे पाणी हा फार मोठा रोल प्ले करतं. मला नेहमी असं वाटतं की पाणी इज द बिगेस्ट मेडिसिन, वॉटर इज द बिगेस्ट मेडिसिन. एक फार मोठं वॅक्सिन आहे, जे नॅचरल वॅक्सिन आपल्यासाठी देवाने निसर्गाने तयार केलेलं आहे. कोरोनाच्या वेळेस आपण बघितलं की एक वॅक्सिन आपल्याला मिळावी म्हणून आपण किती प्रयत्न केले सगळ्यांनी, बरोबर आहे. पण जे नॅचरल वॅक्सिन निसर्गाकडनं आपल्याला मिळालेलं आहे, जे पाणी आपल्याला मिळालेलं आहे, त्याचं आपण सगळ्यांनी मिळून काय केलं? आज पाण्याची आपण खरं पाहिलं तर आपण पाण्याची वाट लावलेली आहे. बरोबर, ठीक आहे. आज वॉटर पोल्युशन दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. 1% पाणी आपल्याला पृथ्वीवर प्यायला आहे, ठीक आहे. आणि तेही जर पोल्युटेड होत असेल, जर त्याची निगा राखल्या जात नसेल तर मग फ्युचर फार भयानक आहे. आणि म्हणून मग जर विचार केला तर याबद्दल लोकांमध्ये अवेअरनेस व्हावं, लोकांना हे कळावं की आज जे पाणी आपलं तहान भागवतं आहे, जे पाणी आपल्याला चांगलं आरोग्य देतं आहे, त्या पाण्याची काळजी आपण आपल्या लहान मुलांसारखी घ्यायला पाहिजे, ठीक आहे. आणि जसं आपण मुलांना जपतो तसं या पाण्याला जपायला पाहिजे, कारण आपण सगळं करू शकतो, फक्त आपण पाणी बनवू शकत नाही. बरोबर, ठीक आहे. आणि मग जी गोष्ट आपण बनवू शकत नाही त्याची आपण काळजी घेऊ शकतो की नाही. आणि म्हणून काळजी घेणं हा त्या पाठीमागचा उद्देश आहे आपला. जसं आपण तीर्थाचा एक रिस्पेक्ट करतो, तीर्थ थोडं मिळतं पण आपण तीर्थाची काळजी घेतो, तसं पाण्याची काळजी आपण तीर्थासारखी घ्यायला पाहिजे, ठीक आहे. तीर्थासारखा रिस्पेक्ट त्याला द्यायला पाहिजे. आणि म्हणून या पाण्याची निगा राखण्यासाठी या वॉटर कन्झर्वेशन व्हावं, वॉटर सिक्युरिटी तयार व्हावी, वॉटर प्रोटेक्शन व्हावं, पाण्याला बॅक्टेरिया फ्री करता यावं. आणि पाणी जे आपलं जीवन आहे, ओके, ते असंच जीवनदायी होत राहावं, म्हणून त्या पाण्यासाठी आपल्याला वॉटर एक्सपर्ट तयार करणं गरजेचं आहे. ओके, बरोबर आहे. सिम्पल आहे ना. जसं एक चांगला शिक्षक एक चांगला विद्यार्थी घडवतो, म्हणजे चांगल्या विद्यार्थ्यासाठी चांगला शिक्षक आवश्यक आहे. एखादा मोठा आजार किंवा एखादा आजार जर ठीक करायचा असेल तर एक्सपर्ट डॉक्टरची गरज आहे.
बरोबर आहे. आणि त्यासाठी एक प्रॉपर एज्युकेशन पण तयार केलं जातं. मग तसंच वॉटरसाठी जर काम करायचं असेल, पाण्यासाठी जर काम करायचं असेल, मग वॉटर एक्सपर्टची गरज आहे की नाही आपल्याला. बिलकुल. आणि मग त्यासाठी पण योग्य एज्युकेशनची पण गरज आहे. आणि म्हणून जसं देशाची रक्षा मिलिटरी करतं, तसं वॉटरची रक्षा जी आहे हे आपले वॉटर एक्सपर्ट करतील. आणि हे वॉटर एक्सपर्ट हे सगळ्यांना काउन्सिलिंग करतील. वॉटर एक्सपर्ट कुठल्या पाण्यावर कुठली ट्रीटमेंट करावी हे सांगतील. कुठलं पाणी आपल्यासाठी, निसर्गासाठी, आपल्या पोरांसाठी, या जमिनीसाठी, शेतीसाठी आवश्यक आहे हे समजावून सांगतील. पाण्याचा pH किती असावा, हार्डनेस किती असावा, TDS किती असावा, पाण्यामध्ये हेवी मेटल्स किती असावे नसावे, हे सगळं हे वॉटर एक्सपर्ट जनतेला समजावून सांगतील, लोकांना समजावून सांगतील. आणि त्यांना एक चांगलं रोजगाराचं साधन पण मिळेल. म्हणून हा वॉटर टेक्नॉलॉजी कोर्स आपण तयार केला. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या देशातल्या लोकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. आज कॉलेजेसमधनं विद्यार्थी त्या कोर्सकडे येत आहेत. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उपाशापोटी क्रांती होते का? नाही. म्हणजे जर उपाशापोटी क्रांती होत नाही, जर आपल्याला पाण्यासाठी काम करायचं आहे तर त्याला रोजगाराचं साधन पण असावं. म्हणून या कोर्सच्या माध्यमातून मुलं ॲज अ एंटरप्रेन्योर काम करतील आणि त्यांना त्यातनं चांगला पैसा मिळेल. आणि हे सेवेचं कार्य असंच अखंड चालत राहील. म्हणून हे कोर्स ही एक सुरुवात आहे. पण या कोर्सच्या पाठीमागे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट व्हावं, पाण्याची सुरक्षा व्हावी, पाण्याची निगा राखली जावी, हा महत्त्वाचा उद्देश आहे. आणि म्हणून हा कोर्स सुरू करणं ही आजच्या या जगाची प्रायोरिटी आहे. बरं, मी काही खूप मोठा तीर मारलेला नाही आहे मॅडम. ही गरज आहे आपली. आज आपण ज्या मुलांना जन्म देतो त्यांना ना चांगली हवा देत आहे, ना चांगलं पाणी देत आहे, ना चांगली जमीन देत आहे. मग आपण करतो काय? जे पाणी आपल्यासाठी मेडिसिन म्हणून काम करतं, आज जी पाणी आपली काळजी घेतं, आज आपल्याला पाण्याची काळजी घ्यायची गरज पडलेली आहे. आणि म्हणून या वॉटर कोर्सच्या माध्यमातून एक्सपर्ट तयार होतील. आणि पाणी जो आपल्याला जीवन देतो आहे, आज त्या पाण्यासाठी कार्य करण्याची ही एक टीम तयार होईल, ही एक फौज तयार होईल. आणि तिसरं विश्वयुद्ध जर थांबवायचं असेल तर वॉटर एक्सपर्टची गरज संपूर्ण जगाला आहे. त्याचा एक खालीचा वाटा म्हणून आपण ही सुरुवात केली आहे. आणि सगळे लोक त्याला चांगला सहयोग देत आहेत. तर आपण हे म्हणतो की आपल्याला जगण्यासाठी 3 गोष्टी गरजेच्या: अन्न, वस्त्र आणि निवारा. पण त्याहून जास्त म्हणजे पाणी सगळ्यात जास्त गरजेचं आहे. कारण आपलं शरीर अर्ध्यापेक्षा जास्त टक्के पाण्याने बनलेलं आहे, म्हणण्यापेक्षा पाण्यानेच भरलेलं आहे. आणि हे सगळं होत असताना सर, जेव्हा तिसरं विश्वयुद्धाची आपण गोष्ट करत आहोत की तिसरं विश्वयुद्ध पाण्यासाठी होणार, आणि त्यासाठी आपल्याकडे योग्य ते संशोधन किंवा संसाधनं आहेत नाही, असं म्हणजे आहे की नाही, असं तुमचं म्हणणे? नाही, आहेत. पण त्याचा उपयोग हा सर्वसामान्य माणसांपर्यंत जायला पाहिजे, एक्सपर्ट लोकांपर्यंत जायला पाहिजे. आपण काय करतो आहे, या कोर्सच्या माध्यमातून जागतिक लेवलला ज्या लोकांच्या पाण्यावर चांगले चांगले रिसर्च आहेत, ते रिसर्च आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत. बरोबर आहे. कारण पाणी जर ही सगळ्या लोकांची, सगळ्या जीवांची गरज आहे, तर मग तो रिसर्च फक्त माझ्यापर्यंत मी का ठेवू? तो सगळ्यांपर्यंत जाऊ देत ना मग. आणि म्हणून हे जे सगळे रिसर्चर आहेत त्यांना आपण एका प्लॅटफॉर्मवर आणतो आहे. ठीक आहे. आणि त्यांनी केलेला रिसर्च हा विद्यार्थ्यांपर्यंत जावा, त्यांनी त्याच्यामध्ये आणखीन संशोधन करावं आणि त्याचा रूट लेवलला, ग्राउंड लेवलला इम्प्लिमेंट व्हावं, हा याचा उद्देश आहे. म्हणून या कोर्सच्या माध्यमातून नवीन नवीन टेक्नॉलॉजीज कुठल्या आहेत, कुठल्या येणार आहेत. आणि विद्यार्थ्यांना पण आम्ही हे सांगतो की तुम्ही नवीन नवीन इनोव्हेशन्स करा. तुम्ही सांगा आणखीन आपण काय करू शकतो. आणि त्या इनोव्हेशन्सला आम्ही पेटेंट करून देण्यासाठी मदत करतो. ठीक आहे. त्यांना आयडिया टू फायनल प्रॉडक्ट कसं कन्वर्ट करायचं यासाठी मदत केली जाते. तर या कोर्सच्या माध्यमातून नवीन नवीन इनोव्हेशन्स पण समोर आणण्याचा आमचा प्रयत्न अविरत चालू आहे. आणि जसं तुम्ही म्हटलं की युद्ध जिंकायचं असेल तर टेक्नॉलॉजी पाहिजे, तर ही जी सगळी फौज जी आहे ना, ही टेक्नॉलॉजी तयार पण करेल. आणि आपण हा विचार करू आज की पाण्याचं विश्वयुद्ध आपण थांबवू शकतो जर फौज चांगली असेल, सेना चांगली असेल, तर हे काउन्सिलिंग करतील, वॉटर प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो. सर, आता तुम्ही म्हटलं काउन्सिलिंग करतील. आपण पाहिलं की तुम्ही अनेक गोष्टी केलेल्या आहेत. वॉटर फिल्टर झालं, सैनिकांसाठी जे आहे, पोलीसवाल्यांसाठी जे गडचिरोली साईडला असतात त्यांच्यासाठी तुम्ही वॉटर बॉटल म्हणजे ते फिल्टर आपण सुरू केले. तुमचे व्हिडिओज पण आहेत यूट्यूबला. तर हे सगळं होत असताना जेव्हा तुम्ही सेमिनार्स घेता, काउन्सिलिंग करता किंवा समोरच्या लोकांना समजवायला जातात, तर ते लोक समजतात की टास्क आहे त्यांना पण समजवणं या सगळ्या गोष्टी? कसं असतं, तुम्ही कार्य करत राहायचं. ओके, तर फल की अपेक्षा मत करो, आप काम करते रहो. सुरुवात केली,
पण आता लोक इतकी पॉझिटिव्ह आहेत, जेव्हा टँकरच्या रांगेमध्ये सगळे उभे राहतात ना, तेव्हा कळतं की पाण्याचं संरक्षण झालं पाहिजे. लोक आज म्हणत आहेत की सर हम सामने आएंगे, आम्ही हे काम करायला तयार आहोत, आम्ही आमच्या मुलांना हे एज्युकेशन द्यायसाठी तयार आहोत. आम्ही जे कोर्सेस सुरू केलेत ना, त्यामध्ये अनेक डॉक्टरांनी पण ॲडमिशन घेतलेली आहे. ओके, ठीक आहे. म्हणजे पाणी हे फक्त बोलण्यासाठी नाही आहे, हे मेडिसिन आहे. पाणी खरंच मेडिसिन आहे. आणि जिथे आर्टिफिशियल मेडिसिन आपण देतो, मग नॅचरल मेडिसिन द्यायला पाहिजे की नाही. त्यामुळे अनेक डॉक्टरांनी पण त्यामध्ये भाग घेतलेला आहे. आणि सगळे लोकांचा अतिशय पॉझिटिव्ह माइंडसेट आहे. आणि त्यामुळे पाण्याचं संरक्षण करण्यासाठी अनेक लोक आमच्यासोबत खांद्याला खांद्या देऊन, हातात हात घेऊन समोर येत आहेत. बिलकुल. आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. पाणी खरं तर आपल्याला वाचवायला पाहिजे. जो 1% पाणी आपल्याकडे उरलेला आहे तो. सर, तुम्ही बऱ्याच ठिकाणी गेलेत. गंगेचं पाणी तुमच्याकडे आहे, नर्मदा म्हटलं किंवा सगळ्या वेगवेगळ्या प्रयागराज, सगळ्या नद्यांचं पाणी तुम्ही पाहिलेलं आहे, त्याचा रिसर्च केलेला आहे. आणि आपण म्हणतो की एक गाव बदललं म्हणजे 12 गाव बदल की पाण्याची टेस्ट बदलते. ही गोष्ट आपण ऐकलेली आहे. तुम्हाला काय त्याच्यामध्ये तुम्ही रिसर्च केला, काय तुम्हाला अनुभव आला, काय खरंच बदलते, काय असते हे? ही फॅक्ट आहे. ॲक्च्युली पहिले वाटायचं खरं असं असतं का, पण हो, पाणी बदललं की लोकांचा स्वभाव पण बदलतो. अच्छा. म्हणजे तुम्हाला गम्मी नेहमी म्हणतो की पाणी आपला संस्कार आहे, पाणी आपला अनुभव आहे. म्हणजे बघा, तुमच्या घरी कोणी आलं आणि जर तुम्ही पाणी नाही विचारलं तर लोक काय म्हणतात, की आदमी यार पाणी के लिए नहीं पूछा. ठीक आहे. ज्या लोकांना बराच अनुभव असतो त्यांना काय, ते आपल्याला काय म्हणतात, ये घाट घाट का पाणी पिया है, हमें मत सिखाओ. म्हणजे घाट घाट का पाणी पिलाय म्हणजे या व्यक्तीला अनुभव जास्त आहे. ठीक आहे. म्हणजे ज्या लोकांनी वेगळं पाणी पिलंय त्यांना अनुभव पण जास्त आहे. आणि तसंच पाणी बदललं की स्वभाव बदलतो. बरेच वेळा मी अनेक रिसर्च ऐकलेत, त्यांनी तर हे पण म्हटलंय की पाण्याला आपली एक मेमरी पण असते. जुन्याकडे आपण त्या सिरियल्स पाहिजे लहानपणी, असे साधू संत जे असतील, ऋषी, अशा हातात पाणी घेऊन एखादा संकल्प करायचे, कोणाला शाप वगैरे द्यायचे. तर पाणी हे एक मेमरी कॅरी करतं. पाणी स्वभाव बदलतं. पाणी तुमचं शरीर तयार करतं. म्हणजे पाणी पिताना आपण जसा विचार करत जाऊ ना, तसं आपलं शरीर बनत जाईल. त्याच्यामुळे पाणी हे आपलं आरोग्य तयार करतं. म्हणून बरेच वेळा पाणी पिताना चांगले विचार करावे असं लोक म्हणतात. पाणी बसून प्या, शांत होऊन प्या. ठीक आहे. असे अनेक गोष्टी आहेत, पण त्याला कुठेतरी म्हणजे सायंटिफिकली ते खरं आहे. ओके. आणि त्याच्यामुळे हे सायंटिफिक नॉलेज प्रॉपर वेनी, हसत खेळत, टेक्निकली जर लोकांपर्यंत पोहोचलं तर लोक त्याला एक्सेप्ट करतील आणि तसं वागायला लागतील, पाण्याची केअर करतील. बरं, बरेच वेळा सांगतो, अनेक लोकांच्या घरी आरो लागलेले आहेत. ठीक आहे. कळतच नाही त्यांना. म्हणजे आम्ही विचारतो त्यांना की आरोची गरज आहे का, तर ते म्हणतात नाही, आम्हाला कोणीतरी सजेस्ट करून आम्ही लावलं. ठीक आहे. तर हा अवेअरनेस पण लोकांमध्ये नाही आहे की आपल्या घरच्या पाण्यावर आरोची गरज आहे किंवा नाही. मग हे कोण सांगेल? तो आरोचा टेक्निशियन नाही, वॉटर एक्सपर्ट सांगतील. राईट. काउन्सिलिंग करून सांगतील. कारण पाणी हे तुमचं शरीर बदलतं. मग आपल्या शरीरात कुठलं पाणी गेलं पाहिजे. ठीक आहे. आणि जसं एखादा डॉक्टर काउन्सिलिंग करेल तसे वॉटर एक्सपर्ट काउन्सिलिंग करतील. दुसरा भाग, अनेक बिल्डर्स मोठ्या मोठ्या बिल्डिंग बांधतात, पण अनेक ठिकाणी आपण पाहतो रेन वॉटर हार्वेस्टिंग होतच नाही. ठीक आहे. म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग पर्पजफुली झालं पाहिजे, यासाठी हे वॉटर एक्सपर्ट रेन वॉटर हार्वेस्टिंग करून देतील. कुठे करायचं, कसं करायचं हे सांगितलं जाईल. बोर केल्यानंतर कंपल्सरीली रेन वॉटर हार्वेस्टिंग होणं गरजेचं आहे. पण हे आज ठोक बजा की क्यों नहीं हो रहा है, कारण कोणीतरी त्याच्याकडे प्रॉपर लक्ष देणारं नाही आहे. ही वॉटर एक्सपर्टची टीम ती लक्ष देईल. आणि हळूहळू पाण्यासाठी जसं तुम्ही सुरुवात केली की पाण्यासाठी होणारं जर विश्वयुद्ध थांबवायचं असेल तर ही वॉटर एक्सपर्टची टीम ॲज अ फौज रूट लेवलला काम करत राहील. किंबहुना मला असं वाटतं की मग विश्वयुद्धाची गरज पडणार नाही, क्योंकि एकदा काळजी घेतली की मग सब अच्छा हो जाएगा. म्हणून ही फक्त आपल्या देशाची गरज नाही आहे मॅडम, ही संपूर्ण जगाची गरज आहे. बिलकुल गरज आहे. कारण आता आपण पाहिलं, आता उन्हाळा सुरू झाला, आपल्या विदर्भाचीच गोष्ट आपण केली तर आपण नागपूरची गोष्ट करूया. नागपूरचे आपण काही भाग पाहिले, वानाडोंगरी झाले, ते पाण्याची खूप मोठ्या प्रमाणात समस्या आहे. टँकरचं पाणी म्हणा, खूप खूप मोठी समस्या पाण्याची आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यासोबतच दुसरी गोष्ट म्हटलं तर नाग नदी. नाग नदीची अवस्था आपण पाहिली आज काय झाली आहे. नाग नदीने तर तो नाग नाला आता वाटायला लागलेला आहे. बरोबर आहे. तर हे कुठेतरी याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? यू आर ॲब्सोल्युटली राईट. परत तोच भाग आहे अवेअरनेस. काय होतं,
माझ्या घरी हा प्रॉब्लेम आला नाही आहे ना, मग मी कशाला काळजी करू, हा जो ॲटिट्यूड आहे, राईट. जब तक मेरे घर में आग नहीं लगी दूसरे घर में लगी है ना, मेरा क्या जा रहा, हा ॲटिट्यूड कुठेतरी बदलायला पाहिजे. आणि पाण्यासाठी तर बदलायलाच पाहिजे. कारण नाग नदीमध्ये जेवढं वेस्ट, लोक चालता बोलता प्लास्टिक टाकतात, कचरा टाकतात, जेव्हा की माहिती आहे की असं करू नये. किसने देखा, करा असं असं होत आहे. तर हे घराघरातनं अवेअरनेस आवश्यक आहे. हे घरातनं मनातनं हे काम झालं पाहिजे आणि तेव्हा हा प्रॉब्लेम दूर होईल. आणि नाग नदीचं पाणी आपण पाहतो, नाग नदीचं पाणी मिळेल कन्हान नदीमध्ये, कन्हान नदीचं पाणी जाईल वैनगंगेत, आणि मग जे गोसीखुर्द धरण बांधलेलं आहे ते पाण्याचा जो साठा आहे तो उद्या पोल्युटेड होणार, म्हणजे पोल्युशन झालंच आहे ना तिथे. मग मासे, आपण मेलेले मासे बघतो तिथे बिकॉज ऑफ वॉटर पोल्युशन. मग ते पाणी शेतीला चालणार नाही आणि प्यायच्या पाण्याला चालणार नाही. आणि बऱ्याचदा ते व्हिडिओज येतात की काठावर ते मासे मेलेले असतात आणि मोठ्या प्रमाणात असतात बिकॉज ऑफ वॉटर पोल्युशन. म्हणजे एक नाग नदीचं जर वॉटर पोल्युशन थांबवल्या गेलं तर तुम्ही विचार करा की कितीतरी नद्यांचं पोल्युशन थांबणार आहे. आणि मग याची सुरुवात कुठनं व्हायला पाहिजे, स्वतःपासून, आपल्या घरातनं, माझ्यापासनं. स्वयंजागृती से विश्वजागृती. बिलकुल बिलकुल. आणि मला असं वाटतं सर, आपण जर महाराष्ट्राच्या बाहेर गेलो, मेघालय वगैरे, सिक्कीमकडे वगैरे, ते पाणी आपण पाहिलं तर ते अतिशय क्लीन पाणी तिथे असते. म्हणजे ते लोक पण तितक्याच आणि ठेवतात. बरोबर. कारण मी गेलेली कचऱ्याचा आपण बघतो की ढिगारा जरी असेल तिथनं जरी पाणी आलं तर आपल्याला तो धबधबा वाटतो. इतकं ते पाणी. आणि असं वाटतं की तिथले लोक जर आपल्याकडे आले आणि त्यांनी बघितलं तर ते डोक्यावरच हात ठेवायचे की हे पाणी. आणि एक उत्सुकता मला आणखी होती की आपण, तुम्ही म्हटलं की पाणी जे आहे एक अध्यात्म पण पाण्याला आपण लागलेलं आहे, सायंटिफिक रिझन नाही आहे. तसं आपण गंगेला गेलो, आता गंगेचं पाणी तुमच्याकडे आहे, गंगा नदीचं, ठीक आहे, ते पाण्यात आपण तिथे गेलो, डुबकी घेतली गंगेत आणि म्हणतो की सगळे पाप धुवून गेलेले आहेत. आणि तितकीच आता गंगा ही तितकीच पोल्युटेड आहे. त्या पाण्याबद्दल तुम्हाला काय सांगा? हे ट्रू आहे की हे वॉटर पोल्युशन, इंडस्ट्री वगैरे सगळं, त्याच्यामुळे पाणी पोल्युशन झालं. त्याला वेगळी सेफ्टी ते करू शकतात. पण तेच आहे ना की अवेअरनेस काय, पैसा कमवायचा आहे, ठीक आहे, पण माझ्यामध्ये जर त्या रूट लेवलला अवेअरनेस असेल ना तर मी गंगा नदीत घाण पाणी सोडणार नाही. ठीक आहे, गंगा किंवा मोठ्या मोठ्या नद्या पोल्युटेड याच करता होत आहेत कारण कोणाला केअर नाही हो त्याची. बस मला माझी इंडस्ट्री चालवायची आहे. पण इंडस्ट्री चालवण्यासाठी तुम्हाला जिवंत राहायचं आहे. तुम्ही ज्या मुलांसाठी आपण, म्हणजे मी तुम्हाला मनातनं सांगतो, आपण एवढी इंडस्ट्रीज चालवतो, पैसा कमवतो, मोठी मोठी प्रॉपर्टी घेतो, घर घेतो, जमीन घेतो आणि काय म्हणतो की देखो माणूस मोठा आहे कशावरून दिसतं की त्याची प्रॉपर्टी किती मोठी आहे. पण अरे पाणी ही सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आहे. बिलकुल. तुम्ही पाण्याला मोठ्या प्रॉपर्टीसारखं हँडल करा. आज आपण वेगवेगळे देश एका नदीवर 30-30 धरणं बांधतायत. उद्या ज्याच्याकडे जास्त पाणी राहील तो जगावर राज्य करेल. ठीक आहे, मग वॉटर पोल्युशन जर थांबल्या गेलं, जसं मी तुम्हाला म्हटलं की ज्याच्याकडे पाणी जास्त राहील तो जगावर राज्य करेल. ठीक आहे, तर आज या नद्यांना किंवा हे जे पाणी आपल्याला मिळतं आहे याची समजा आपण काळजी घेतली, याचं संवर्धन केलं, तर आपण येणाऱ्या जनरेशनला या पाण्याची काळजी मी घेतली आहे, ही माझी प्रॉपर्टी आहे. जसं घर म्हटलं की मोठी प्रॉपर्टी, जसं पाणी आपलं प्रॉपर्टी आहे. तर आपल्या घरात केलेली बोर, आपल्या घरामध्ये असलेली विहीर ही आपली प्रॉपर्टी आहे. मग त्याला घरासारखं, जमिनीसारखा, पैशापेक्षाही जास्त दर्जा द्या. कारण उद्या जिसके पास पाणी रहेगा वही सबसे बडा राजा होगा. बरोबर. तर आपल्या घरचं पाणी ही आपली प्रॉपर्टी आहे, त्याला प्रॉपर्टीसारखंच हँडल केलं गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये सिवेज लाईन मिक्स होता कामा नये. मग त्यासाठी आपण काळजी घ्यायची. ती नागपूरचीच खूप मोठी समस्या आहे. खूप मोठी आहे. अनेक जुन्या विहिरींमध्ये सिवेज लाईन मिक्स होते. मग लोक काय करतात, ती विहीर बुजवून टाकतात. नॅचरल वॉटर सोर्सेस बंद होत आहेत. तर कुठेतरी हा प्रॉब्लेम दूर व्हावा म्हणून या कोर्समध्ये आम्ही या सगळ्या गोष्टी, लहान लहान गोष्टी शिकवतोय. ही खूप छान गोष्ट आहे. त्यासोबतच सर तुम्ही, मला वाटतं तुम्ही इतका मोठा रिसर्च केलेला आहे, तुमचे स्टुडंटही आता यावर रिसर्च करताय आणि तुम्ही अनेक छोटे मोठे प्रोडक्ट मला वाटतं तुम्ही तयार केलेले आहे. ते मला बघायला आवडेल. खरं सांगू का, मी काही मोठं काम केलं नाही आहे, पण माझी इच्छा आहे की आपण सगळे मिळून खूप मोठं काम करू शकतो. कुठेतरी पाऊल उचलायला पाहिजे आपण. ठीक आहे, मी तुम्हाला म्हटलं ना की पाणी हा आपला गुरु आहे, पाणी आपली प्रॉपर्टी आहे. ओके, आणि सगळे मिळून काम करू तर काम मोठं होईल. नवीन नवीन इनोव्हेशन्स आम्ही याकरता करतो आहे कारण स्वच्छ, शुद्ध आणि स्वास्थ्यवर्धक पाणी
हे सगळ्या लोकांचा राईट आहे ॲक्च्युली, त्या सगळ्या लोकांचा हक्क आहे. म्हणून मग आम्ही अशा टेक्नॉलॉजी बनवायचा प्रयत्न केला की जी सर्वसामान्य माणसांपर्यंत सहज कमी पैशात पोहोचू शकेल. म्हणून मग आम्ही असं एक बॅक्टेरिया रिमूव्हल तयार केलं आहे. ओके, हे कुठल्याही याच्यात चांदी आणि काही 5 प्रकारचे सिरॅमिकचं मिक्सचर आहे आणि याच्यामुळे पाण्यातलं पोल्युशन किंवा जे जंतू असतात, बॅक्टेरिया असतात, त्यांना आपण संपवू शकतो आणि याची लाईफ 1 वर्षाची आहे. म्हणजे 1 वर्ष लोकांना स्वच्छ पाणी प्यायला मिळेल. ओके, याची. आणि कोणीही सर्वसामान्य व्यक्ती याला घेऊ शकतो. मग आम्ही काही वेगळे फिल्टर्स पण तयार केले आहेत की ज्याच्या माध्यमातून आपण यामध्ये हे सगळं त्याचं पोल्युशन तयार करतो. आणि काही फिल्टर्स आम्ही असे तयार केले ज्यातनं पाणी स्वच्छ, शुद्ध आणि त्या पाण्याला कुठले वास येणार नाही, पाण्यातली घाण निघून जाईल, असे अनेक टेक्नॉलॉजी आम्ही तयार केलेल्या आहेत. आणि आत्ता आमच्याकडे नियर अबाउट 200 ते 250 वॉटर टेक्नॉलॉजी आम्ही तयार केल्या आहेत ज्या वेगवेगळ्या वॉटर क्वालिटीवर काम करतात. आणि आम्ही लहान मुलांना शिकवतो पण की पाण्याची केअर कशी करायची, टेक्नॉलॉजीला कसं हँडल करायचं. प्रॅक्टिकली त्यांना जितकं जास्त दाखवाल तितकं जास्त ते त्यांना कळतं, असं आपण नेहमी हे करतो. पाणी हा माझ्यासाठी फक्त व्यवसाय नाहीये, पाणी माझ्यासाठी पॅशन आहे. पॅशन आहे ते तर कळतंच तुमच्या बोलण्यावरून की तुम्ही किती मेहनतीने आणि जीव ओतून तुम्ही पाणी वाचवण्याचं काम जे आहे ते करत आहात. आणि ही कन्सेप्ट मला खरंच खूप आवडली, कारण एकट्या माणसाने काहीच होत नाही. तुम्हाला त्यासाठी एक्सपर्ट तयार करावे लागेल, एक फौज तयार करावी लागेल आणि ती फौज जी आहे ती तुम्ही तयार केलेली आहे. एकंदरीतच आपण सर तर काम करते, आपण एक छोट्या मोठ्या संस्था पण आपण बघतोय की ते ही पाणीसाठी काम करत आहे. आणि ती एक तर खूप मोठे पाणी फाउंडेशन पण आहे जे पाण्यासाठी काम करत आहे तसे. आणि सरांचं एक आगळं वेगळं काम जे आहे ते सरांनी आज आपल्याला सांगितलं आहे. खरं तर सर खूप खूप धन्यवाद, आज तुम्ही आमच्याशी जुळले आणि ही गोष्ट आम्हाला सांगितली. खरं तर एक गोष्ट आहे की पाणी, आपल्या घरचं पाणी गेलं किंवा मिडल क्लास घरातलं पाणी गेलं तर पाणी उद्या जाणार आहे बाबा किंवा आज जाणार आहे, तर आपण बकेट भरून ठेवत असतो, भांडे भरून ठेवत असतो की हे स्वयंपाकासाठी, याच्यासाठी. आणि एक एक थेंब आपण आली वेळ तर कोणी आंघोळी करत नाही, ही पण परिस्थिती आहे. ते म्हणतात ना, ज्याच्यावर बित्तं त्याला कळतं. पण ती परिस्थिती तुम्ही स्वतःवर येऊ देऊ नका आणि पाणी वाचवा. पाणी वाचेल तर आपण वाचू, कारण वाचाल तर वाचाल, पाणी वाचेल तर आपण वाचू. ही कन्सेप्ट. झाडं जगवा. बिलकुल, ते झाडं जगवा ती पण एक कन्सेप्ट आहे, कारण झाडांमध्ये पण तुम्ही पाणी खूप चांगल्याने स्टोअर करू शकता. पाऊस पण तिथेच पडतो जिथे झाडं आहेत. एक मी स्टोरी वाचली होती, ढगं म्हणतात इथे माझा मित्रच नाही तर मी इथे कशाला जाऊ, म्हणून झाडं लावणं अतिशय आवश्यक आहे. ही खूप सुंदर स्टोरी होती. कारण नाही, झाडही सर त्यावरही काम करतात. मी तुम्हाला सांगेल की यांनी आतापर्यंत मला वाटते आम्ही वडाचे 1,11,000 झाडं लावले आहेत. 1,11,000. आणि मला आदरपूर्वक हे सांगायची इच्छा आहे की चंद्रपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशननी फार चांगल्या लेवलला आम्हाला यासाठी मदत पण केलेली आहे. नाही, खूप छान. इथेच नाही तर सर मिलिटरीमध्ये, पोलिसांमध्ये मी तुम्हाला सांगितलं की त्यांनी खूप सुंदर अशी बॉटल, फिल्टर बॉटल आपण म्हणूयात, ते तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये कितीही गढूळ पाणी तुम्ही टाकलं तर ते क्लीन वॉटर येतली. कारण काही काही पोलीस असतात अशा ठिकाणी त्यांना जावं लागतं, ते कुठलंही पाणी पितं. आणि पाण्यामुळे आपलं शरीर एकतर सुधरूही शकतं आणि बिघडूही शकतं. एकतर आपण जगूही शकतो आणि मरूही शकतो. ही कंडिशन आपण आत्ता पाण्यावर आहे. फक्त तहान लागली आणि पाणी मिळालं नाही म्हणून आपण जाणार, ही अशी कन्सेप्टच आता एक वेगळी झालेली आहे. या सगळ्या गोष्टी आहे. आणि पाणी खूप गंभीर विषय, आपण असं म्हणायला गेलं तर आता जर पाणी वाचलं नाही तर पुढच्या पिढींना काहीच मिळणारही नाही. आणि त्याच्यामुळे अनेक प्रॉब्लेम्स जे आहे आपल्या आयुष्यात येतील. आणि त्यासाठी जे आहेत डॉक्टर काम करत आहेत. आणि खरंच आमचा तुम्हाला यासाठी खूप सपोर्ट आहे. आणि खरंच तुमचं खूप खूप कौतुक. ही कन्सेप्ट आमच्यापर्यंत पोहोचवायसाठी, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. काही लोक असतात जे सोसायटीसाठी, समाजासाठी, येणाऱ्या पिढीसाठी काम करत असतात. त्यांना तो कन्सेप्ट कळला असतो की हे जर नाही आहे तर सगळं वाटोळं आहे. आणि त्यासाठी सर जे आहे ते काम करत आहेत. आणि अशाच सरांसोबत आपण पुढेही या विषयावर संवाद आपण चालूच ठेवणार आहोत, कारण हा विषय खूप मोठा आहे आणि समोरच्यांना समजावं आणि खूप सोप्या भाषेत त्यांनी तुम्हाला समजावून सांगितलं आहे. तेव्हा परिस्थिती येऊ देऊ नका, वेळेतच सुधरा आणि वेळेतच कळवून घ्या की पाणी किती महत्त्वाचं आहे. अशाच नवनवीन स्टोरीज आणि अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. सरांशी आपण पुढेही अशीच वाटचाल सुरू ठेवणार आहोत, संवाद सुरू ठेवणार आहोत. अनेक त्यांचे कन्सेप्ट आहेत, त्यांच्या टेक्नॉलॉजी आहेत, तेही आम्ही जाणून घेऊयात. सरांच्या विद्यार्थ्यांशी आपण भेटूयात, फील्डवर सुद्धा जाऊयात, हे तुम्हाला मी प्रॉमिस करते. आणि
आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी या स्टोरीजसाठी पाहत राहा. कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी खेडीकर, नवराष्ट्र, नागपूर. थँक्यू. धन्यवाद.